एप्रिलच्या अखेरीस सूर्यदेवता अधिकच तळपताना पाहायला मिळत आहेत. नांदेड शहराचं तापमान 42 अंश, जिल्ह्याचं तापमान जे आहे ते 42 अंश सेल्सिअसच्या पुढे जाऊन ठेपल्यामुळं ग्रामीण भागात आणि अनेक जी जलसाठे आहेत त्या अशा पद्धतीनं त्यातलं पाणी साठा जो आहे तो कमी होताना पाहायला मिळतोय. भूजल पातळी अनेक ठिकाणची जी आहे ती कमी झालेली आहे. एकूण जर बघितलं गेलं तर सध्या जी काही महत्त्वाचे 5 मोठे प्रकल्प आहेत, ज्यामध्ये विष्णुपुरी असेल, इसापूर, एलदरी, सिद्धेश्वर आणि मानार या प्रकल्पामधून नांदेड जिल्ह्याच्या विविध भागाला पाणी पुरवठा केला जातोय आणि एकूण 64% इतकं उपयुक्त पाणीसाठा सध्या तरी शिल्लक असल्याचं सांगितलं जात असलं तरी येत्या काळामध्ये एल निनोचा प्रभाव जो सांगतोय त्यानुसार येत्या काळामध्ये पाऊस कमी होईल अशी शक्यता वर्तवली जाते. त्यामुळे जिल्हा प्रशासनाच्या वतीनं पाणी टंचाईच्या अनुषंगानं वेगवेगळं नियोजन केलं जाते. शिवाय नागरिकांनी पाण्याचा काटकसरीने वापर करावा अशा पद्धतीचं आवाहन सुद्धा इकडे केलं जाताना पाहायला मिळते. जर बघितलं गेलं तर हा जो प्रकल्प आहे या प्रकल्पात मोठ्या प्रमाणात पाणी असते प्रत्येक वेळेस, पण आत्ता एप्रिलच्या अखेरीसच जर बघितलं तर मोठ्या प्रमाणात हा पाणी साठा जो आहे तो कमी झाला. अशीच परिस्थिती अनेक जे लघु आणि मध्यम प्रकल्प आहेत त्यातली आहेत. शिवाय भूजल पातळी मोठ्या प्रमाणात खालावली गेल्यानं अनेक गावातल्या लोकांनी जे आहे ते पाण्याच्या संदर्भात पाण्याच्या अनुषंगानं ग्रामपंचायत असेल किंवा तहसील स्तरावर जे आहे ते मागणी केल्याचं चित्र पाहायला मिळालंय. पुढं मे महिना आहे, शिवाय जून महिन्यामध्ये सुद्धा पाण्याची टंचाई जी आहे ती भासण्याची शक्यता जी आहे ती वर्तवली जात आहे. त्यामुळं पाणी काटकसरीने वापरावं अशा पद्धतीचं वाढ प्रशासनाच्या वतीने केलं जाते. व्हिडिओ जर्नलिस्ट गणेशसह गजानन देशमुख, TV9 मराठी, नांदेड. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.